चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व पहिले सर्ग 1. विदर्भातली अमरावती तयात तहशीलमोशी, त्यातही वसले सावरखेडे गावसे हे सरशी. सावरखेड्यानजीकचे ते ग्रामच धामण गाव, मांड मांडिती संसाराचा तिथेच केशवराव. वसे वस्तिती बहुजातीची तयात ब्राह्मण वाडे, तुरळक जरिते परी परस्पर प्रेम भाव तो वाढे. केशव पांडे तेव्हा होते महसूल क्षेत्री कामा, कांता त्यांची सुलक्षणी ती नाव सत्यभामा. सात्विक दोघे तसेच धार्मिक शुद्धाचरणी होते, अचलपुरी ही प्रेम प्रभावे नावमुखी ते होते. हरिभक्तीची आवड मोठी उभयमनी त्या होती, शेगावीच्या गजाननांची कृपा तयावर होती. छंद कीर्तनी कथा सांगता रंगती केशवराव, तत्व प्रबोधन करिता करिता प्रगटावे सद्भाव. सत्यव्रती ती सत्यनिभामा गाव माऊली होती, अडला नडला कुणी दुःखी तो त्यास शांतवित होती. गृहस्थाश्रमी आगत स्वागत होई कधी कुणी येई, मधुर भाषणे प्रेम घेतो तो तृप्त होऊनी जाई. संसाराचा सापसारा तरी न कधी अविचार, काही न माझे सर्व हरीचे उभयमनी साचार. संसारीच्या प्रीतवेलीवर एक कळी ती फुलली, अघटित होते दैवतीयेचे अल्पायुषी ती ठरली. फूल न होता कळी कुस्करे कुणास ते पाहावे, उभय दंपती खिन्न मनी ती दुःख न त्या साहावे. अशीच गेली 4 वर्ष अननवा चैत्र तो आला, सुकल्या वेली वरी नव्याने वसंत फुलुनी आला. ग्रीष्म तापला वर्षे वर्षा सुफलाम शरदही आला, दिस मास ते जाता भरता अश्विन महिना आला. घटस्थापना कुलदेवीची घराघरातून झाली, तोरण बांधून नवसाजाने अष्टभुजाती सजली. सप्तशतीचा पाठही झाला, घागरी पुंकून झाल्या. शिलांगणेचे सोने लुटता विजयी उर्मी फुलल्या. कले कलेने चंद्र वाढला पूर्ण पौर्णिमा उगवे, सत्य उदरीचा चंद्र नभीचा सुदिनी भामा प्रसवे. हो जागिरीची जागृत रजनी पुत्र दर्शने रमली, केशव घरकुल ज्योत्स्न सुधामय दुग्ध शर्करे नाली. सटवाईने भाकीत लिहिले बाळाच्या त्या भाली, सगळे सोयरे सर्व आप्तगण बारशासती जमली. गोविंदाचा हले पाळणा कुणी म्हणती गोपाळ, दामोदर हे नाव ऐकता क्षणी हासला बाळ. बाळ गोडसे आणि गोंडस तसेच गोरे पान, तृप्त होत
होतसे जननी अंतरी देता त्या स्तनपान सख्या मैत्रिणी घरी येऊनी कौतुक त्याचे करीती घेती कडेवर खेळ खेळती चुंबन त्याचे घेती दिसमासांनी बाळ वाढला दुडुदुडू चालू लागे येता जाता कुणी पाहता छंद तयाचा लागे एके दिवशी सहज पाहता विचित्र ऐसे दिसले बाळाच्या त्या पायावरती लाल काहीसे उठले रक्तवर्ण तो डाग कशाचा होता गुंजे समतो जन्म कोण का दोष कोणता विचार येई क्षणी तो हे लावून ती गेली माता पुसेची पती राजास त्वरे घेऊन यावे कोणा पंडित ज्योतिषास तिनी सांजेच्या आत कळावे भाकित काय तयाते वेडे भिद्रे मनात येते कसे शांत होत्या ते ऊन उतरता ओसरीवरी बैठक ऐसी सजली पंत सांगती पंडितास त्या मनात सलजी सृजली 12 राशी 9 ग्रहांचे जातक मांडून झाले शुभदृष्टी ही ग्रहांची पाहून पंडित वदले पंत नको ती चिंता कसली भाग्य सदनी आले तुमच्या मागील 10 पिढ्यांचे पुण्य फळाला आले हानच बालक इतरा समसा होईल कोणी श्रेष्ठ भक्त ज्ञानी तो जाणता होईल संत वरिष्ठ अंगुष्ठावरी खूण असेही त्यात दिसे संकेता अंगांगावरी सरकत जाईल विरेल जाऊनी माता रक्तवर्ण हे गजाननाचे प्रतीक येथे दिसले पूर्ण कृपातई गुरु हृदयीची ऐसे भाकित वदले ऐकुनी वार्ता पार नौरला मायतात आनंदा दोघे मिळूनी गाल चुंबिती घेत कुशित गोविंदा कुळजन्माची कथा अशी ही विशद येथे केली भविष्य बीजे बाळाची या पाळण्यात ती दिसली भाकित वार्ता ही बाळाची कानो कानी गेली कौतुक ऐकून केशव भामा हृदयी प्रमुदित झाली मायतात ते प्रमुदित जरी नित्य राहती दक्ष बाळदामुच्या हालचालीवर नित्य ठेविती लक्ष घडण्याआधी कधी सुमंगल काही अमंगल घडते जाणत याची दोघा होती नित्य जागृत होते असेच घडले जेव्हा होता दामू 2 वर्षाचा माय पित्याचे पाणी पळाले शुष्क झाली वाचा त्या दिवशीला 3 प्रहरी तो अंगणी खेळत होता नीट नेटका डोळी काजळ कुणाही भुरळीत होता त्यास एकटा पाहून तेथे एक चोरटा आला सुवर्ण वाळा हाती पाहून क्षलोभमनी त्या झाला खांद्यावर त्या उचलून घेई तोंड दाबुनी धरले सोनकड्यावरी लक्ष तयाचे अचूकत होते भरले तेवढ्यातही पुढुनी आले मावशीचे यजमान नवख्या हाती दामू पाहुनी धरली त्याची मान दटावताही चोर घाबरे बाळा दे सोडून त्यास घेऊनी पंत सदनीये करी वार्ता ती कथन ऐकून सारे अचंबित अन आता हायसे झाले कवटाळी उरी स्फुंदता माय काहीसे बोले देवा ऐसा नको लावू तू जीवास माझ्या घोर कष्ट मला दे घे मम जीवन मुलास करण्या थोर भोजन करुनी रात्री सारी अंगणात ती जमली तिनी सांजेचा प्रसंग स्मरुनी गप्पाष्टकी रंगली माय मांडीवर निजला होता आताच दामोदर कुरवाळी त्या वात्सल्याचा मृदुल शांत तो कर तोच अचानक कुणीसा आला अण्णांचे धरी पाय हमसा हमशी रडू लागला चकितची झाली माय पश्चात्तापे लीन होई तो क्षमा याचना करिता नाव गाव त्या काही न पुसता तात गहिवरे चिंता
पाठीवरी त्या फिरवित हाता आशीर्वचत्या देती. नको पुन्हाही दुष्ट बुद्धी अनराहा शुद्ध मन चित्ती. पुन्हा एकदा पायी लागून चोर चोरटा गेला. जाता जाता निजल्या बाळा दुरुनी वंदुनी गेला. केशव भामा जनक जननी ते कृष्ण रुक्मिणी होते. शासन देती पोटा घेती राम जानकी होते. पर्व पहिले सर्ग 1 समाप्त.